पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पुसद तालुक्यातील कार्यक्रमात गैरहजेरीचा मुद्दा, समाजाच्या एकतेवर प्रश्नचिन्ह। दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी पुसद तालुक्यात आयोजित प्रज्ञा पर्वाच्या उद्घाटन सोहळ्याला एक वेगळीच पार्श्वभूमी पाहायला मिळाली। भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी माननीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या आगमनाची अपेक्षा होती। मात्र या कार्यक्रमात स्थानिक प्रशासन आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचीही गैरहजेरी स्पष्टपणे जाणवली। पुसदचे आमदार तथा राज्यमंत्री इंद्रनील नाईक, तहसीलदार वाणी मॅडम, STPO आणि इतर वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने उपस्थितांमध्ये नाराजीचा सूर उमटला। समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा कार्यक्रम अपेक्षेप्रमाणे भव्य न होता अनेक बाबींमध्ये अपूर्ण वाटला। कार्यक्रमात अनेक स्थानिक नेते, पदाधिकारी उपस्थित होते, मात्र समाजातील एकता, प्रगती आणि युवकांच्या प्रश्नांवर ठोस चित्र दिसून आले नाही। बेरोजगारी, व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी यांसारख्या गंभीर मुद्द्यांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले। दरम्यान राहुल हिरामन पडघणे यांच्या प्रकरणावरही चर्चा झाली। त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती साहेबांच्या निदर्शनास आणून देण्यात आली। यावर तात्काळ कारवाई करून न्याय मिळवून देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात आले। मात्र त्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याची खंत व्यक्त करण्यात आली। या सर्व घटनांमुळे समाजात संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। कार्यक्रमाच्या आयोजनात पारदर्शकता आणि समाजाच्या हिताचा विचार कितपत झाला यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान राहुल हिरामन पडघणे यांच्या प्रकरणावरही चर्चा झाली। त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती साहेबांच्या निदर्शनास आणून देण्यात आली। यावर तात्काळ कारवाई करून न्याय मिळवून देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात आले। मात्र त्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याची खंत व्यक्त करण्यात आली। या सर्व घटनांमुळे समाजात संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। कार्यक्रमाच्या आयोजनात पारदर्शकता आणि समाजाच्या हिताचा विचार कितपत झाला यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत। समाजाच्या प्रगतीसाठी एकजूट, प्रामाणिक नेतृत्व आणि जबाबदारीची जाणीव आवश्यक आहे, अन्यथा असे प्रश्न पुन्हा पुन्हा समोर येत राहतील। जय मंगल, नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय, साधु साधु साधु। जय भीम, जय भीम। महिलांना अगोदर जागा द्यावी, त्यांना जाऊ द्यावं, त्यानंतर पुरुष मंडळींना जावं। हॅलो, या ठिकाणी सर्वांना स्टेजवर यावं। सलामी देण्यात येत आहे या ठिकाणी। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांना समता सैनिक दलाच्या वीर भगवान बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। साक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। नमो तस्स ओकासा वन्दामि भन्ते भारतेन कृतं सर्वम् अपराधं क्षमतु मे भन्ते। द्वितीयमपि ओकासा वन्दामि भन्ते भारतेन कृतं सर्वम् अपराधं क्षमतु मे भन्ते। तृतीयमपि ओकासा वन्दामि भन्ते भारतेन कृतं सर्वम् अपराधं। या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर
भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल, माननीय BN स्वामी, उपवन संरक्षण अधिकारी, माननीय रेखा वाणी, तहसीलदार पुसद, माननीय बाळासाहेब क्रांती कामारकर, माजी जीपस उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे माननीय अभिजित पानपट्टे, बांधकाम समिती बांधकाम सभापती, माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, समता सैनिक दलाचा, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा, सम्राट अशोकांचा, भीमराव साहब आप आगे बढ़ो, भीमराव साहब आप आगे बढ़ो, जय भीम, जय भीम, जय भीम। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। माननीय डॉक्टर प्रतिमा माणिक कुमार वाकळे, शहराध्यक्ष भारतीय बौद्ध महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुसद प्रतिनिधी राहुल पडघणे।